हॅलो फ्रेंड्स, तरी ते वाजलेले होते सकाळचे 6, 6:15 वाजले होते सकाळचे. आणि मी जे आहे ते कामांसाठी लागलेले होते, कारण घरातले कामं खूप असतात. कारण आज जे आहे ते कॉलेजला जायचं नव्हतं त्याच्याने. तर पटकन जे आहे ते स्टडी रूम आवरून घेतली. आपला बेड जे असतो असा अस्तव्यस्त झालेला ते नीट करून घेतला. सगळे जे आहे ते मागण्याच्या आतरणाच्या घड्या वगैरे घालून घेतल्या. बरोबर सगळी रूम केली. इकडे बेडरूम आवरण्यासाठी आलेले होते मी, ते पण खूप पसारा झालेला होता. ते पण पटकन सगळं जे आहे ते आवरून ठेवलेलं होतं मी. कारण सकाळीच घर वगैरे आवरून ठेवलं ना की बरं पडतं. म्हणजे दुसरे कामं करायला ना आपल्याला सुचतं की काय काम करायचं, काय नाही करायचं. नाही तर काय सुचत नाही, कारण त्याच कामामध्ये असतो आपण. मग थोडं गडे हे राहिलं आहे, ते राहिलं आहे. मग स्वयंपाक करताना पण त्याच्यामध्ये पण म्हणायला लागत की हे राहिलं गडे, ते राहिलं काम, असं तसं. त्याच्याने ते सगळ्या रूम जे आहे ते क्लीन करून घेतले होते. हॉल पण आहे, सगळी डस्टिंग वगैरे करून झालेली होती माझी. इथे नंतर जे आहे ते झाडून वगैरे करून घेत होते मी. तर घरामध्ये ना किती वेळेस पण घर पूर्ण झाडून घेतलं ना की नाही कडे राहतच नाही. म्हणजे ते कचरा कुठे ना कुठे असतो, तो निघतोच कचरा जास्त, डेलीचा निघतो. डेली आपण 2-3 वेळेस जरी घर पूर्ण झाडून स्वच्छ करून घेतलं तरी पण कचरा निघतच असतो. तरी ते सगळं झाल्यानंतर जे आहे ते घर पुसून घेतलेले होते मी. नंतर पूर्ण जे आहे ते पुसून घेतलेलं होतं. त्याचे वातावरण जे आहे ते खूप मस्त झालेलं होतं, हिरवं. वाजलेले आहेत 10:30 वाजलेले आहेत. आणि पाऊस जे आहे जस्ट थोड्या वेळ पहिलंच थांबलेला आहे. मस्त ग्रीनरी झालेलं आहे. वारं खूप थंड सुटलेलं आहे. आणि आंघोळ जे आहे ते माझ्या आत्ताच जस्ट झालेली आहे. ते केस वगैरे धुलेले होते, मी वॉश केले होते. आणि 2 दिवस झालं लगातार पाऊस पडत आहे. आता थोडासा जाऊन कुठे पाऊस शांत झालेला आहे. पण वारं वगैरे जे आहे ना, हलके हलके थेंब आहे ते चालूच आहेत आणखी पडणं. आणि आज आहे बैलपोळा. तर बैलपोळा पण आहे, सोमवार पण आहे आज. तर आज आहे माझा उपवास. तर सकाळी जे आहे ते बकऱ्याची खिचडी वगैरे खाल्लेली होती. किती मस्त असं ग्रीन झालेलं आहे माझे एकदम. कारण आमच्या घराच्या मागच्या साईडला जे आहे ना पूर्ण असे शेत आहे, पूर्ण शेती आहे. आणि तिकडे जे आहे ते समोर रोड आहे, मेन रोड आहे पलीकड साईडला. तर तेच सकाळचे कामं वगैरे तर आवरून झालेले आहेत. आता बघा आणखीन कामं आहेत, पण सकाळचे तर काय झालेले आहेत. आता पुढचे नंतर करूयात, तर जे करेन तुम्हाला दाखवेनच नक्की. आणि ते जे आहे नंतर मस्त आमची जी आहे ती बैलांची पूजा करायची स्टार्ट झालेली होती. तर पाटाच्या भोवती जे आहे त्यांना रांगोळ काढायची होती, ते पटकन घेतलेली होती काढण्यासाठी. मला हे रांगोळ खूप येते आहे, खूप जास्त अवघड नाही. त्याच्याने कलर पण मल्टी कलर घ्यायचे आहेत. जेवढ्या पकडून त्यातून 2-3 कलर घेतले होते, येलो, ग्रीन आणि रेड, 2-3 कलर घेतले होते. आणि ते कलर फक्त असे थोडे हाफ ह्याच्यामध्ये टाकायचे. स्टार्टिंगला मग ग्रीन टाकलं होतं, आणि त्याच्यावरती नंतर व्हाईट रांगोळी काढायची. पूजा आम्ही कशी केलेली आहे ते. या पूजेमध्ये बैल वगैरे घेतलेले होते, तसे त्यांना चांगलं मस्त जे आहे सजवून घेतलं, फुलं वगैरे ठेवले. आणि पुरणपोळीचा जो स्वयंपाक असतो तो पूर्ण ठेवायचा. आणि साईडने एक गाय पण ठेवलेली होती. आणि त्याच्यानंतर जेवढं होईल तेवढं, म्हणजे बैलांना कसं असतं ना, बैलपोळा दिवशी सजवलं जातं, तर ते सजवलेलं होतं. हार वगैरे घातलेले होते मस्त. तर फुलं वगैरे ठेवले होते, पुरणपोळीचा स्वयंपाक ठेवायचा. तर एवढी जी आहे ते हे रांगोळ झालेली होती माझी. आणि नंतर आणखीन सगळं निवेद वगैरे दाखवून साईडला जे आहेत नारळ फोडलेलं होतं, नारळ पण साईडला ठेवलेलं होतं. तर कशी वाटली तुम्हाला ही पूजा मला नक्की सांगा. आणि पुरणपोळीचा मम्मीने स्वयंपाक केला तर ते नंतर आम्ही जेवायला बसलो होतो. नंतर जेवण झालं आमचं मस्त, खूप छान झालेला होता स्वयंपाक. आज मम्मीनेच केलेला होता हा स्वयंपाक पुरणपोळीचा. तर जेवण वगैरे जे आहे ते सगळं काही झालेलं आहे. बैलपोळा आहे आज, तर त्याची पूजा पण झालेली आहे माझी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया असेच पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ जे आहे ते इथंच एंड करते मी. बाय.